सरकारने आपला आमचा अंत नाही बघितला पाहिजे आता असं होतं बघू असं सगळं जेव्हा आमच्या मराठा नवीन मनोजाला त्यांना आम्ही रडायला सोडणार नाही जेव्हा आमच्या मनोजाला रडा डोळ्यात पाणी आणायला लावला असेल त्याला आम्ही रडा लावणार लढेंगे जीतेंगे असं म्हणत सगळे मराठे आता मुंबईकडे निघालेले आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये भगवा ध्वज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आणि त्याच्या मागे हे सगळे मराठे मुंबईकडे आरक्षण घेण्यासाठी निघालेले आहेत। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मराठी इथं दाखल झाल्यानंतर त्यांचा एक जलवा इथं दिसलेला आहे। प्रत्येकाला असं वाटतं की आता आम्ही मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊन येणार। आपल्यासोबत हेच मराठे आहेत ज्यांच्या हातामध्ये खांद्यावर भगवी पताका आहे आणि मनात घोषणा आहे आम्ही मागे हटणार नाही। काय सांगाल? 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारा हा मराठा समाज आतापर्यंत ज्या ज्या लोकांना आरक्षण भेटले केव्हाही आम्ही विरोध केला नाही। म्हणून सर्व मायबाप जनतेला सर्व समाजाच्या भावांना विनंती करतो की आता जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हा लढा उभा राहिलेला आहे। आपणही कुणी आम्हाला विरोध करू नका आणि सरकार मायबापला विनंती आहे आता आम्हाला धोका देऊ नका। 70 वर्षापासून 40 वर्षापासून आमचा लढा चालू आहे, प्रत्येक वेळेस आम्हाला धोका दिलेला आहे, परंतु जरांगे पाटलाच्या नेतृत्वात हा लढा उभा राहिलेला आहे। आता आम्हाला धोका देऊ नका आणि धोका देणार तर आम्ही सरकारला सुद्धा बुडवणार आणि आपण तुम्हाला कधीच माफ करणार नाही। बरोबर कसे निघालेत? काय खांद्यावर भगवी पताका आहेत, झेंडे आहेत सगळ्यांचे, परत ट्रॅक्टर आहेत, घोडे आहेत, म्हशी पण आहेत आणि सगळं सोबत आहे, काही कुठली कमी नाही। आणि मी पश्चिम महाराष्ट्रात आम्ही आलेलो आहोत। पश्चिम महाराष्ट्र आमचा संपूर्ण आता लोणावळ्याला 24 तारखेला सगळा मुक्कामी तिथे सगळा येणार, त्यावेळेला खरं आमचा मराठा दिसणार सगळ्या अख्ख्या देशाला। एवढा मराठा गोळावणार कमीत कमी 2 कोटी, कमीत कमी 2 कोटी मराठे रस्त्यावर दिसतील। कमीत कमी 2 कोटी रस्त्यावर कसं असेल? असं होतं बघू असं सगळं सगळं भगवामय सगळं वातावरण असणार आहे। आणि छत्रपतींच्या सर्वांची संस्कृती त्याप्रमाणे जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलं शांततेत, त्याप्रमाणे शांततेत आम्ही देणार। 4 महिन्यापासून संघर्ष करतोय तो योद्धा, आज तो हळवा झालेला आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत। त्याच्यावर अश्रू आम्हाला पण बघलं, कारण आमच्यासाठी ते अश्रू काढतायत। आम्ही त्यासाठी आम्ही म्हणेल ते करायला तयार आहे। आमचा जीव गेला तर चालेल, पण त्या माणसाला आम्ही सोडणार नाही, सोडणार नाही। काय जसं जरांगे पाटलांनी आपल्याला 20 तारखेचं अल्टिमेटम दिलं होतं, ती वेळ यायला नको होती पण ती वेळ आली आहे। आणि आता एक सर्व घरातला मराठा जरांगे पाटलांसोबत निघणार आहेत। आता मुंबईला जाईपर्यंत 3 कोटी मराठे होणार आहेत। त्यामुळे मी पाटलातर्फे आणि सर्व मराठ्यांना असं आव्हान करतोय, आपल्याला शांततेच्या रीतीने मुंबईला आगे कूच करायचं आहे। आता आपली वारी मुंबई निघणार, आता आपली वारी मुंबई। मराठा प्रत्येक घराघरातला इथं डोळे लावून बसलाय। जेव्हा आमच्या मराठा नवीन मनोजाला त्यांना आम्ही रडायला सोडणार नाही जेव्हा आमच्या मनोजाला रडा डोळ्यात पाणी आणायला लावला असेल त्याला आम्ही रडा लावणार। कुठून आलेत? बरं मला सांगा, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, घराघरातला मराठा इकडे बघतोय, आपल्याकडे बघतोय। बरोबर आम्ही आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला सरकारने दिलं पाहिजे आणि सरकारने आपला आमचा अंत नाही बघितला पाहिजे आता सरकारने आपला अंत पाहू नये असं म्हणणं आहे। आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आता पुढे पुढे मुंबईच्या दिशेने जाईल आणि त्यामागे सगळे मराठे असतील आणि या मराठ्यांसोबत असेल साम टीव्ही आज सकाळपासून प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहोचवत आहे। मराठ्यांच्या प्रत्येक वेदनेची घटना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि आता इथून सुरू झालेला मुंबईपर्यंतचा प्रवास सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि म्हणूनच हे सगळे पुन्हा म्हणतायत जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली, सराटी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।